नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संसदेमध्ये भारताच्या संविधानाला अंमलबजावणी करून 26 नोव्हेंबर 1950 ला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याला 75 वर्ष होत आहेत म्हणून विशेष चर्चा सभागृहामध्ये लोकसभेमध्ये चालू होती. या चर्चेमध्ये प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी असतील यांनी संविधानाने या देशाला काय काय दिलंय आणि संविधानाच्या बाबत भाजप काय करते याबद्दल त्यांनी भाषणं केली. आणि या संपूर्ण संसदेच्या अधिवेशनामध्ये आत्तापर्यंत नरेंद्र मोदी राज कपूरच्या फॅमिलीला भेटण्यापासून ते कुठल्या तरी नदीमध्ये बोटीत बसून एकदम सफर करतायत, संसदेत 1 मिनिट पण नव्हते. आणि आत्ता काल संसदेमध्ये ते या संविधानाच्या चर्चेवरती भाषण करायला आले आणि संविधानावरती एक शब्द न बोलता पूर्ण भाषण हे काँग्रेसवर, गांधी नेहरू फॅमिलीवर टीका करण्यामध्ये घालवलं. आता दरवेळेला नरेंद्र मोदींचं हे रॉंग नंबरला मिस कॉल देण्यासारखा जो प्रकार आहे की विषय काहीतरी वेगळा चाललाय, हे बोलतात काहीतरी भलतंच. अमेरिकेमधल्या त्या व्हाईट हाऊसमध्ये एका पत्रकारांनी प्रश्न काय विचारला आणि यांनी उत्तर दिलं भलतंच. त्यामुळे हे कम्प्लिटली रॉंग नंबरला मिस कॉल देणारे पंतप्रधान हे आपल्याला मिळालेले आहेत. आता कालही त्यांनी तेच केलं. म्हणजे मुळामध्ये खरं तर म्हणजे या इतक्या अज्ञानी, ज्याला आपण इग्नोरंट म्हणू किंवा अत्यंत उर्मट, कारण तो ॲरोगन्स जो आलेला आहे उर्मटपणाचा, हा न्यूनगंडातून आलेला आहे. ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे. आणि इन्फिरियरिटी म्हणजे न्यूनगंड या गोष्टीचा आहे की मला कुठल्याच विषयाचं आकलन नाही आणि माझ्या समोर जे विरोधी पक्षात बसलेले आहेत त्यांना अनेक विषयांचं आकलन आहे. माझा आणि माझ्या पक्षाचा आणि माझ्या मातृसंघटनेचा या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाशी कवडीचा संबंध नाही. माझ्या या सगळ्या परंपरेचा आणि मातृसंघटनेचा या देशाच्या निर्माणामध्ये कवडीचं योगदान नाही. या प्रचंड न्यूनगंड भरलेला असल्यामुळे हा माणूस अत्यंत उर्मटपणाने वागतो. आणि अज्ञान तर म्हणजे ठाई ठाई त्यांच्या भाषणांमधून दिसत असतं. आणि माझ्या एका व्हिडिओवरती प्रतिक्रिया देताना एका माणसाने अशी कॉमेंट केली की तुम्ही त्यांना नॉन बायोलॉजिकल कसं काय म्हणता. असं मी नाही, असं ते स्वतः म्हणाले. नरेंद्र मोदी स्वतः लोकसभेच्या प्रचारात असं म्हणाले की ते नॉन बायोलॉजिकल आहेत. आय एम कन्व्हिन्स्ड असं म्हटले त्या बाबतीत. आता त्यांनी नॉन बायोलॉजिकल स्वतःला म्हटल्यानंतर मी नॉन बायोलॉजिकलच म्हणणार त्यांना, बरोबर आहे की नाही. तर असा हा नॉन बायोलॉजिकल, उर्मट आणि न्यूनगंडाने भरलेला माणूस हा पंतप्रधान आहे. पण शेवटी असं आहे की ते जे काही बोलले त्याला उत्तर तर द्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा सुरुवात अशी केली की म्हणजे किती ठासून एखाद्या माणसामध्ये अज्ञान भरलेलं असू शकतं. ते म्हटले की 47 ते 52 या 5 वर्षामध्ये जे सरकार होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं, हे इलेक्टेड गव्हर्नमेंट नव्हती, सिलेक्टेड गव्हर्नमेंट होती. आता या माणसाच्या अज्ञानाला काय करावं. हा जो अमर्याद निर्बुद्धपणा आहे किंवा किंचितही फॅक्ट्स तपासण्याची इच्छाशक्ती नाही किंवा खोटंच बोलायचं, ही जी प्रवृत्ती आहे आणि संस्कार आहेत त्यांच्या मातृसंघटनेचे, RSSचे, त्याच्यातून हे असं काहीतरी बरळतात. 47 ते 52 म्हणे सिलेक्टेड गव्हर्नमेंट होती, इलेक्टेड नव्हती. अहो नॉन बायोलॉजिकल, जानेवारी 1946 ला या देशामध्ये निवडणूक झाली होती. म्हणजे पहिली निवडणूक तर 1937 ला झाली होती. जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट बनवला इंग्रजांनी, त्याच्या अनुसरून लिमिटेड फ्रँचाईज मध्ये का होईना पण 37 ला निवडणूक झाली. 46 ला निवडणूक झाली. 46 ला जेव्हा निवडणूक झाली ना, तेव्हा काँग्रेसनी 90% जागा जिंकल्या. 90%. आणि 90% जिंकलेल्या प्रतिनिधींनी पंडित नेहरूंना पंतप्रधान म्हणून नेमलं. त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला असं काहीतरी बोलता, बरळता, नॉन बायोलॉजिकल प्राणी जे काही बोलतो की हे इलेक्टेड गव्हर्नमेंट नव्हती, सिलेक्टेड गव्हर्नमेंट होती, हा तुम्ही या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवरती नियुक्त केलेले नव्हते, निवडून आले होते.
मुंबईमध्ये म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधल्या ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तो मतदारसंघ बांगलादेशात गेला, म्हणजे ईस्ट पाकिस्तानमध्ये गेला फाळणीनंतर. आणि मग बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे सदस्य होऊ शकणार नव्हते. मग पंडित नेहरूंनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून मुंबईमधले काँग्रेसचे खासदार बॅरिस्टर जयकर यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बिनविरोध निवडून आणलं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे नुसते सदस्य नाही झाले, त्यांना मसुदा समितीचं, ड्राफ्ट कमिटीचं चेअरमन सुद्धा बनवलं, अध्यक्ष बनवलं त्याचं त्यांना. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही अपमान करताय की हे सिलेक्टेड होते 47 ते 52चं सरकार. तुमचे दिवटे श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्या 47 ते 52च्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते पंडित नेहरूंच्या हाताखाली. मग ते पण सिलेक्टेड होते का? त्यामुळे हे असं काहीतरी जे बोलताय तुम्ही याला काहीही अर्थ नाहीये. हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट काय होता जरा अभ्यास करा. 37च्या निवडणुका कशा झाल्या त्याचा अभ्यास करा. 46च्या निवडणुका कशा झाल्या याचा अभ्यास करा. हे असं निर्बुद्धासारखं नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी बोलू नये, हे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं 50 साली संविधान आलं आणि 51 साली एका वर्षामध्ये लगेच त्याच्यामध्ये नेहरूंनी दुरुस्ती केली, अमेंडमेंट केली. आता पहिली गोष्ट, मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते संविधान जे आलं 1950 साली ते नक्की इलेक्टेडनी आणलं का सिलेक्टेडनी आणलं? तर मी तुम्हाला सांगतो ते इलेक्टेड गव्हर्नमेंटनीच आणलं. ते इलेक्टेड गव्हर्नमेंटनीच स्वीकारलं. ते इलेक्टेड संसदेनी आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनी स्वीकारलं, लागू केलं. आणि 1951 साली पहिली अमेंडमेंट ज्या वेळेला आली त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लॉ मिनिस्टर होते. पंडित नेहरूंनी त्यांच्याबरोबर चर्चा करून पहिली अमेंडमेंट आणली. आणि ती पहिली अमेंडमेंट का आणावी लागली हे थोडंसं गुगल करा. तुम्हाला माहिती आहे ना, गुगल नॉन बायोलॉजिकल बिल गेट्सला AI माझ्या फोनमधलं, माझ्या फोनमधली टेक्नॉलॉजी, फोटो बूथ कसा आहे वगैरे शिकवत होते की नाही. आणि AIला भारतात सगळेजण आई म्हणतात. त्याला काय वाटलं असेल ते ऐकल्यानंतर देव जाणे. पण हे त्याला तुम्ही टेक्नॉलॉजी सांगता, तर त्याच्यात एक टेक्नॉलॉजी आहे गुगल नावाची. त्या गुगलवरती फर्स्ट अमेंडमेंट का आली, कशी आली, कोणी आणली हे थोडंसं शोधा. फर्स्ट अमेंडमेंट 1951 साली आणली, पंडित नेहरूंनी ती इंट्रोड्यूस केली. आणि त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन याच्यावरती लिमिटेशन्स आणली की अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य, कुठल्याही प्रकारची अभिव्यक्ती ज्याच्यामुळे देशामध्ये हिंसा होईल किंवा पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब होईल, परराष्ट्रांबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध खराब होतील किंवा एखाद्याला गुन्ह्याला प्रवृत्त करणारं वक्तव्य असेल तर तशी त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आणली तर त्याला फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये घेता येणार नाही. त्याची काही कारणं होती त्यावेळेला हे लिमिटेशन्स आणण्याची. जमीनदारी या देशातली नष्ट करण्यासाठी म्हणून ही अमेंडमेंट आणली. त्याही बाबतीमध्ये काही डिसिजन्स काही न्यायालयांनी दिले होते, त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन येणं जरुरी होतं. त्यामुळे या देशातली जमीनदारी नष्ट करण्यासाठी म्हणून सुद्धा ही फर्स्ट अमेंडमेंट आणली होती. नंतर राईट टू इक्वॅलिटी याच्यामध्ये सुस्पष्टता यावी यासाठी म्हणून ती पहिली अमेंडमेंट आली. नंतर 9th शेड्यूल ऍड करायचं होतं, ज्याच्यामध्ये लँड रिफॉर्म्स आणि ज्युडिशियल रिव्ह्यू याच्या तरतुदी करायच्या होत्या, म्हणून ते आणलं गेलं. नॉन बायोलॉजिकल आरक्षणाचा मार्ग सुलभ करण्यासाठी, पेव्हिंग द वे फॉर रिझर्वेशन, यासाठी म्हणून फर्स्ट अमेंडमेंट आणली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेला कायदा मंत्री होते देशाचे. आणि अमेंडमेंट म्हणतात, संविधान बदललं असेही काही बिनडोक कॉमेंट करतात माझ्या व्हिडिओजवरती की काँग्रेसींचं संविधान किती वेळेला बदललं. त्याला बदलणं नाही म्हणत, त्याला संविधानामध्ये दुरुस्ती करणं, संशोधन करणं, ज्याच्यानी संविधान आणिक सक्षम होईल. संविधानातल्या तरतुदींना सशक्त करण्यासाठी, संविधानातल्या उद्दिष्टांना सशक्त करण्यासाठी म्हणून अमेंडमेंट्स आणलेल्या असतात. हे समजून घ्या नॉन बायोलॉजिकल, प्लीज लक्षात घ्या. कळणार नाही कदाचित, कारण तेवढा आवाका नसतो कधी कधी बुद्धीचा, पण तरीही हे सांगणं आमचं काम आहे म्हणून हे सांगतो. पुढे जाऊन नॉन बायोलॉजिकल काय काय बोलले. आणीबाणी म्हणजे काही झालं की आणीबाणी. आता परत ते किती वेळा सांगू. नॉन बायोलॉजिकल या आणीबाणीला तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाळू देवरस यांनी
सपोर्ट करणारी पत्र इंदिरा गांधींना लिहिली होती, शंकरराव चव्हाणांना लिहिली होती. ती पत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या RSSनी, ज्या बाळू देवरसनी आणीबाणीला पाठिंबा दर्शवला आणि संघाच्या सगळ्या लोकांनी असे पाठिंबे दर्शवत काही महिन्यात स्वतःची सुटका करून घेतली, त्या आणीबाणीबद्दल आपण तरी कृपया काही बोलू नये. आणि आणीबाणी ही इंदिरा गांधींनी आणली होती, ती संविधानातल्या तरतुदीनुसारच आणली होती. आणीबाणी आणण्याची संविधानात तरतूद होती, त्याच तरतुदीनुसार आणीबाणी आणली गेली होती. जेव्हा 62चं युद्ध झालं, 65चं युद्ध झालं, 71चं युद्ध झालं, तेव्हाही आणीबाणी आणलेली होती. हे नॉन बायोलॉजिकल माहिती नसेल म्हणजे निदान जाणकार लोकांचे सल्ले तरी घे बाबा, पण ते घ्यायला हवे की नाही. मग आणीबाणीबद्दल नंतर 1985च्या शहाबानोच्या वेळेला कट्टरपंथीयांच्या हातामध्ये राजीव गांधींनी हे सोपवलं. शहाबानोच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसच्या खंडपीठाने जो निर्णय दिला, त्या निर्णयानुसार शहाबानोला 18 रुपये पोटगी मिळणार होती. मग 18 रुपयामध्ये आज नाही तेव्हाही विष मिळत नव्हतं. मग 8 रुपयात तिने काय करायचं होतं? ती जगायला पाहिजे ना. म्हणून तो निर्णय नाकारला संसदेने, बहुमताने नाकारला. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये जे अत्यंत कडवट टीका करत होते, त्यांचं नाव MJ अकबर. त्या MJ अकबरांना, शहाबानोच्या निकालाला विरोध करणाऱ्या MJ अकबरांना नरेंद्र मोदी, नॉन बायोलॉजिकल प्राण्या, तू तुझ्या मंत्रिमंडळात घेतलं होतं. स्टेट मिनिस्टर, राज्यमंत्री परराष्ट्र विभागाचा, हे माहितीये का? आणि त्या MJ अकबरांना मी टू प्रकरण जेव्हा घडलं, बरोबर काम करणाऱ्या कनिष्ठ महिला सहकार्यांचं लैंगिक शोषण करण्याचा जेव्हा त्याच्यावर आरोप झाला, तेव्हा MJ अकबरांना राजीनामा द्यायला लागला. नॉन बायोलॉजिकल शहाबानोच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाला विरोध करणाऱ्यांना तर तू मंत्री बनवलं होतं बाबा, हे कळतं. आणि मग राजीव गांधींनी नवीन 3 कायदे आणले. सन्मानाने जगता येईल इतकी पोटगी मिळाली पाहिजे अशी त्याच्यातून तरतूद केली होती. जरा अभ्यास करा. ते तुमचे संस्कार नाही आहेत. कोणाचा सल्ला घेणं, माहिती गोळा करणं, ज्ञान गोळा करणं, हा तर विषयच तुमच्या बाबतीत येत नाही, संघ परिवाराच्या बाबतीत, हो की नाही? म्हणजे आत्तापर्यंत चला जाऊया संघात एक चड्डी चौघात, ही तर तुमची घोषणा होती. आणि तिथं जेवढं शिकवलं जाईल त्याच्याबद्दल प्रश्न पण विचारायची तुम्हाला परवानगी नाही संघात. त्यामुळे तुमचं ज्ञान कमी आहे, त्यामुळे तुम्ही अज्ञानी आहात, त्यामुळे तुम्ही निर्बुद्ध व्हायला लागलेला आहात, आणि म्हणून हे असं बोलताय. त्याच्यानंतर राजीव गांधींवरती, आता ज्या राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये अयोध्येच्या तिथल्या जिल्हा न्यायालयाने गर्भगृहाचे दरवाजे उघडण्याची परवानगी दिली. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारला कळवायच्या आधीच 1 तासामध्ये तिथले दारं उघडली गेली त्या गर्भगृहाचे, ज्याला तुम्ही गर्भगृह म्हणता. तर तुम्ही तर राजीव गांधींचे ऋणी असायला हवात. तुम्ही ते झालं म्हणून तुम्ही आत्ता ते 21 जानेवारीला ते सगळं राम मंदिर करू शकले. आणि त्यात थेट राजीव गांधींचा सहभाग जरी नसला तरी न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ते उघडले होते त्यावेळेला दारं. आणि याच्यासाठी तुम्ही माय कंट्री माय लाईफ या नावाचं लालू अडवाणींचं पुस्तक वाचा. तुमचे पाकिस्तानातून भारतात पळून आलेले पहिले निर्वासित लालकृष्ण अडवाणी, ज्यांना CA NRC नसताना सुद्धा या देशाचं नागरिकत्व मिळालं, नुसत्या निवडणुका लढवल्या नाहीत, उपपंतप्रधान पण झाले. त्या लालू अडवाणींचं पुस्तक वाचा, माय कंट्री माय लाईफ. त्यात त्यांनी काय म्हटलंय ते वाचा. मग राजीव गांधींवर आरोप करायचे की नाही पहा, ते ठरवा एकदा. नंतर 55 वर्ष गांधी कुटुंबाने देशावर राज्य केलं. आता याला अज्ञान म्हणू का, निर्बुद्धपणा म्हणू का, खोटारडेपणाची सवय म्हणू, तुम्ही सांगा. 17 वर्ष पंडित नेहरू या देशाचे पंतप्रधान होते. 14 वर्ष म्हणजे 15 वर्ष, 11 अधिक 4, 15 वर्ष इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या. 17 अधिक 15 किती झाले?
कॅल्क्युलेटर घेऊन शोधा बरं, मी तोंडी सांगतो 32 वर्ष झाले. नंतर राजीव गांधी 5 वर्ष, म्हणजे किती झाले? 32 अधिक 5 37 झाले. नॉन बायोलॉजिकलनी कॅल्क्युलेटरवर गणित करून पाहावं. 37 वर्ष गांधी कुटुंबातला पंतप्रधान होता, गांधी नेहरू कुटुंबातला. 37, 55 नाही. कळलं? आणि 1989 नंतर आज तागायत गांधी या आडनावाचा काँग्रेस पक्षातर्फे मंत्री पण झालेला नाही. या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलता, म्हणजे तुम्ही लाल बहादूर शास्त्रींचं पंतप्रधानाचा काळ, गुलजारीलाल नंदांचा पंतप्रधान पदाचा काळ, नरसिंहरावांचा पंतप्रधान पदाचा काळ, त्याच्या आधी मोरारजी देसाईंचा, चरण सिंगांचा, चंद्रशेखरांचा, त्याच्यानंतर व्ही.पी. सिंगांचा, देवेगौडांचा, आय.के. गुजराल यांचा, चंद्रशेखर यांच्या पंतप्रधान पदाचा काळ सुद्धा तुम्ही काँग्रेस गांधी कुटुंबाच्या पंतप्रधान पदाच्या काळात मोजता. वाजपेयींचा, तोही याच्यात तुम्ही घेणार का? आतापर्यंत 37 वर्ष गांधी कुटुंबातला पंतप्रधान होता आणि 1989 नंतर 2024 पर्यंत 11 अधिक 24 गणित करा कॅल्क्युलेटरवर, मी तोंडी सांगतो 35 वर्ष होतात. 35 वर्षामध्ये गांधी कुटुंबाचा काँग्रेस पक्षातर्फे मंत्री नाही. या घराणेशाहीबद्दल तुम्ही बोलता, त्याच गांधी कुटुंबाच्या सोनिया आणि राहुल गांधी यांच्या पॅरलल असलेली पिढी जी तुमच्या पक्षात आहे, मनेका आणि वरुण गांधी, यांच्याबद्दल का नाही बोलत? त्या मनेका गांधीला कोणी मंत्री केलं? वाजपेयींनी केलं, तुम्ही केलं, हो की नाही? त्यामुळे नॉन बायोलॉजिकल अभ्यास करा, त्यातून कळेल की नाही तुम्हाला किती, मला माहिती नाही. नंतर असं म्हटले की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये एक सुपर कॅबिनेट होती, म्हणजे सोनिया गांधींनी जी नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल बनवली होती ती एक सुपर कॅबिनेट म्हणून काम करत होती. आता या नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलनी सुचवलेलं काय होतं? त्यांनी राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा सुचवला, त्यांनी राईट टू एज्युकेशनचा कायदा सुचवला, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि रोजगार हमी, हे 3 कायदे या नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल प्रमाणे आले. आता या 3 कायद्यांमुळे देशाचा फायदा झाला का नुकसान झालं हे तुम्ही सांगा, हो की नाही? आणि तुम्हाला आठवतं का 2014 साली तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर 1 वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शासनाचं, तुमच्या सरकारचं परफॉर्मन्स ऑडिट करायला सुरुवात केली होती. असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर राजकीय पक्ष पण नाही, ते अशा कुठल्या ॲडवायझरी काउन्सिलचे, सरकारला सूचना करणाऱ्या कुठल्या समितीचे अधिकृतरित्या ते प्रमुख पण नाहीत. मग कुठल्या अर्थाने, कुठल्या अधिकाराने तुमचे सर्व मंत्री तुमच्या सकट हे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांसमोर जाऊन तुमचा काय परफॉर्मन्स आहे हे का सांगत होते दरवर्षी 14 पासून? ती कोण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? कुठे नोंदणी झालेली आहे त्याची? ही या अख्ख्या देशात कुठल्याही चॅरिटी कमिशनरकडे नोंदवलेली संस्था नाही. एक अत्यंत बेकायदेशीर संघटना आहे. त्यांच्या समोर जाऊन तुम्ही तुमचं ऑडिट करायला दिलं होतं आणि तुम्ही नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलला सुपर कॅबिनेट म्हणता. आणि मग ही काय सुपर डुपर RSSची जी आहे तिला काय म्हणायचं? त्यामुळे काय बोलतोय आपण? आणि आपला बेअकलीपणा, आपला निर्बुद्धपणा आपण किती वारंवार दाखवणार आहात? अहो, तुमची पार्लमेंटमधली भाषणं या देशामध्ये असलेल्या सर्व इतर राष्ट्रांच्या एम्बसीजचे प्रमुख पाहत असतात. त्या आधारावर त्यांच्या देशांना ते कळवत असतात. काय कळवलं असेल त्यांनी काल या नॉन बायोलॉजिकल बद्दल? नंतर राहुल गांधींनी तो ऑर्डिनन्स फाडून टाकला. मुळामध्ये असं आहे, ऑर्डिनन्स हा राष्ट्रपती काढतात, राष्ट्रपती भवनातून निघतो. तो राहुल गांधींना असा पत्रकार परिषदेत मिळाला का? त्यांनी त्यांच्या समोर असलेला एक कागद फाडला, तो बातमीचा कागद होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो जो ऑर्डिनन्स ज्या ॲडवायझरी कमिटीने सजेस्ट केला होता त्यात भारतीय जनता पक्षाचे सुद्धा सदस्य होते
आणि काय सुचवला होता तो, की तुरुंगवासाची शिक्षा झाली तरी सुद्धा मंत्रिपदावर आणि मुख्यमंत्री पदावर कायम राहता येईल असा अधिकार देणारा, तुरुंगवासाची शिक्षा होऊन सुद्धा मंत्रिपदावर राहता येईल असा अधिकार देणारा हा ऑर्डिनन्स तुमचे सदस्य असलेल्या ऍडवायझरी कमिटीनी सुचवलेला होता. आणि राहुल गांधींनी ती सूचना फाडली. त्यामुळे तो ऑर्डिनन्स बनला नाही नंतर. नाहीतर शशिकला मुख्यमंत्री पदाची तामिळनाडूत शपथ घेतली आणि तुरुंगात जावं लागलं, मंत्रीपद सोडावं लागलं. ती मंत्री राहिली असती तुरुंगात जाऊन सुद्धा. लालू प्रसाद यादव हे तुरुंगात जाऊन सुद्धा मुख्यमंत्री बनू शकले असते. तर हा तो होता जो फाडलेला होता. आणि आत्ता 1.5 वर्ष झालं मणिपूर जळतंय. हजारो लोकांचे बळी गेले, हजारो महिलांवर अनन्वित अत्याचार बलात्कार झाले, लग्न करून धिंड काढल्या गेल्या, लष्कराची हत्यारं पळवली, ड्रोननी बॉम्ब फेकले जात आहेत तिथल्या अल्पसंख्याकांवर. आणि तुमच्या बिरेन सिंग नावाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि मग तो फाडला गेला. बिरेन सिंगांना पुन्हा लिहिता येत नव्हता, लिहायचा होता ना, पण तो फाडला गेला. त्याचं काय? ते सगळं स्क्रिप्टेड होतं का? ठरवून केलेला ड्रामा होता तो? मग म्हणे काँग्रेसनी अनेक राज्य सरकारं बरखास्त केली. नॉन बायोलॉजिकल मोदीजी, काँग्रेसनी बरखास्त केलेली राज्य सरकारं ही घटनेला धरून होती आणि एकही राज्य सरकार काँग्रेसनी बरखास्त केलेलं न्यायालयांनी पुन्हा स्थापित नाही केलं. तुमच्या नरेंद्र मोदींच्या सरकारनी बरखास्त केलेली 2 राज्य सरकारं, अरुणाचल प्रदेशचं आणि उत्तराखंडचं, हे तिथल्या हायकोर्टांनी पुन्हा स्थापित केलं. तुमचा बरखास्त करण्याचा निर्णय रिव्हर्स केला न्यायालयांनी. काँग्रेसनी बरखास्त केलेल्या एकाही सरकारचा निर्णय एकाही न्यायालयाने रिव्हर्स केला नाही. तुमचे निर्णय रिव्हर्स केले. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही 10 सरकारं, या देशातली राज्य सरकारं ही पाडून टाकली, आमदारांची पळवापळवी केली. त्याच्याबद्दल काय? त्याचा विचार करा. आणि मुळामध्ये काँग्रेसबद्दल चर्चाच नव्हती. हे संपूर्ण संसदेच्या अधिवेशनातले हे 2 दिवस राखीव जे होते ते संविधानाला 75 वर्ष झाली याबद्दल होते. तुमची सगळी टीका काँग्रेस, नेहरू, गांधी याच्या पलीकडे जातच नाहीये, हे लक्षात घ्या. ताजमहालावरती शेण फेकणाऱ्याचं नाव होतं, त्याची बातमी पण छापून येते एक दिवस. जग ताजमहालाकडेच प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहतो, हे लक्षात घ्या. 35A काश्मीरमधलं हे संसदेच्या समोर न आणता लागू केलं गेलं. बर, आणि मग 35A जेव्हा काढलं गेलं तेव्हा ते संसदेच्या समोर आणलं होतं का? ते तर परस्पर ऑर्डिनन्सनी काढून टाकलं होतं. मग 35A आणलं संसदेच्या समोर न ठेवता, लागू केलं, तर ते काढलं सुद्धा तुम्ही ना, संसदेच्या समोर न आणता. काश्मीरमधल्या सर्व खासदारांना सगळ्यांना तुरुंगामध्ये टाकून मग हे बिल संसदेमध्ये आणलं. त्यानंतर ऑर्डिनन्स सांगितला, फक्त इन्फॉर्मेशन दिली, बिल नाहीच आणलं. तेव्हा काँग्रेसनी संविधानामध्ये अनेक वेळेला अमेंडमेंट्स आणल्या. काँग्रेसनी आणलेली एक तरी अमेंडमेंट ही सर्वोच्च न्यायालयाने नाकारली का? त्या सर्व अमेंडमेंट या संविधानाला सशक्त करण्यासाठी, बळकट करण्यासाठी होत्या. या देशाच्या इतिहासात, या संविधानाच्या 75 वर्षाच्या इतिहासात एक फक्त अशी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे जी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आणि ती तुमच्या सरकारने आणली होती. नॅशनल कमिशन फॉर ज्युडिशियल अपॉइंटमेंट हे संविधानातलं संशोधन तुम्ही केलेलं अमेंडमेंट सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलं. अंशतः नाही, पूर्णपणे फेटाळून लावलं. ही तुमची अवस्था आहे. काँग्रेसने आणलेल्या सगळ्या अमेंडमेंट या संविधानाला बळकट करणाऱ्या होत्या.
नंतर आणखीन काय म्हटले, हा परत तेच रविशंकर प्रसाद सुद्धा फार भाऊक होऊन घराणेशाही बद्दल वगैरे बोलले. रविशंकर प्रसाद तुमचे पप्पा कोण होते? हा, बाबा ठाकूर होते की नाही? जनसंघाचे नेते, मोठे वकील, बिहारमधले, कर्पुरी ठाकूरांच्या मंत्रिमंडळातले मंत्री. मग तुमचा नाही का परिवारवाद? आणि मग तुमच्या परिवारवादातली किती नावं? या मोदींच्याच पाठीमागे बसलेले पियुष गोयल, यांचे पप्पा काय होते? वेदप्रकाश गोयल. ते ज्योतिरादित्य सिंधिया, त्याचे वडील काय होते? त्याची आजी काय होती? तेव्हा नाही का परिवारवाद त्याच्यामध्ये? गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, ती आणखीन तिसरी बहीण कोण मुंडे, हे काय आहे? प्रमोद महाजन, पूनम महाजन, हे काय आहेत? नारायण राणे, नितेश राणे, हे काय परिवारवादात येत नाही का? मनेका गांधी, वरुण गांधी, हे तुमच्या परिवारवादाच्या व्याख्येत येत नाही का? राजनाथ सिंग, त्यांचा मुलगा पंकज, हे तुमच्या परिवारवादात येत नाही का? तर तडीपार अमित शहा, त्याचा मुलगा जय शहा, हे तुमच्या परिवारवादात येत नाही का? हा काय रणजी ट्रॉफी खेळला म्हणून बीसीसीआयचा अध्यक्ष केला का? आणि आता आयसीसीला? हे कोण आहेत मग सगळेजण? किरण रिजिजू हसत होता तिथं, त्याचे पप्पा कोण होते? का ते त्याचे पप्पाच नव्हते? अहो, तुमच्या परिवारवादाचं बघा ना काय. आणि तो जो गांधींचा परिवारवाद आहे नेहरू खानदानाचा, तो अभिमान वाटावा असा आहे. प्राण दिलेले आहेत, बलिदान दिलेले आहे देशासाठी. आणि आजही द्वेषाची भाषा नाही करत, प्रेमाचीच भाषा करतात. आजपर्यंत याच नॉन बायोलॉजिकलला अटल बिहारी वाजपेयींनी गुजरातच्या दंगलीनंतर राजधर्माची आठवण करून दिली होती. हा काय राजधर्म पाळतोय? संसदेचं अधिवेशन चालू असताना हजर राहत नाही, बाहेर भटकत राहतात. फिल्म इंडस्ट्री मधल्या नटनट्यांना भेटायला बोलवतात घरी आणि त्यांना म्हणतात की मैं आपके परिवार का ही हूं. हे बरं आहे गळे पडूपणा. त्या विनेश फोगाटलाही म्हटले होते, मैं तो तुम्हारा परिवार का सदस्य हूं. नंतर तिला रस्त्यावरती फरफटवून लावलं. मला तर काळजी वाटायला लागली आता, रणबीर कपूर, आलिया भट यांचं काय होईल? यांना रस्त्यावर फरफटवणार की काय? सैफ अली खान, करीना कपूर, सैफ अली खानला तर केवढ्या शिव्या देत होते, त्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून. आता तैमूर पण देशभक्त झाला, राष्ट्रभक्त झाला, सैफ अली खान पण झाला. बसा भक्तांनो बोंबलत, त्यांना शिव्या देत फिरत होते, त्याचं नाव तैमूर ठेवलं म्हणून. भक्तांच्याच थोबाडात मारली यांनी. तर नॉन बायोलॉजिकल देशाच्या संसदेचं एक प्रतिष्ठा आहे. त्या प्रतिष्ठित सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि इतर अनेक सत्ताधारी पक्षाचे, विरोधी पक्षांचे अत्यंत थोर मान्यवर नेते, बॅरिस्टर नाथपै असतील, मधु दंडवते असतील, मधु लिमये असतील, अत्यंत थोर नेते या सभागृहात बोललेत. त्या परंपरेला थोडंसं तरी साजेसं वागा, थोडंसं तरी साजेसं वागा. या देशातल्या नागरिकांचा आणि जगाचा, अख्खं जग आजही लोकशाहीचा सर्वात मोठा प्रॉपनंट पुरस्कर्ता म्हणून पंडित नेहरूंकडे पाहतात. त्याची थोडी तरी लाज बाळगा. तुम्हाला सुद्धा बाहेर गेल्यानंतर त्याच महात्मा गांधींच्या समोर हात जोडून पाया पडावं लागतं, ज्या गांधींचा तुमच्याच नथुराम गोडसेंनी खून केला. त्यामुळे तुमची काय परंपरा आहे आणि ती काय परंपरा आहे याचं थोडंसं भान ठेवा. आणि तुम्ही ते वाटेल ते बरळत जाल आणि तुम्हाला उत्तर मिळणार नाही असा जर भ्रम असेल तर अशा भ्रमात राहू नका. कारण याच 75 वर्ष पूर्ण झालेल्या संविधानाने आम्हाला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आणि अधिकार दिलेला आहे. हा माझी अभिव्यक्ती ही तुमची मोहताज नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी तुम्हाला उत्तर देऊ, ठणठणीत उत्तर तुम्हाला मिळेल. आत्ताच्या भागात इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि ज्यांना ज्यांना शेअर कराल त्या सर्वांना इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.